झी 24 तास एक पाऊल पुढे। तुमच्या घरातली मोलकरीण काही दिवसात तुमच्याशी इंग्रजीत बोलायला लागली तर आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण मोलकरणींसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नवा अभ्यासक्रम सुरू करते। पाहूया त्यात संदर्भातला रिपोर्ट। घराघरात दिसणारं हे मोलकरणीचं चित्र, पण आता तेच चित्र बदलणार आहे आणि चक्क अशा स्मार्ट मोलकरणी तुमच्या घरात वावरायला लागणार आहेत। कारण आता यशवंतराव मुक्त विद्यापीठानं खास मोलकरणींसाठी घर कामगार कल्याण पदविका हा 1 वर्षाचा अभ्यासक्रम सुरू केलाय। मोलकरणीसाठीचा हा अभ्यासक्रम 1 वर्षाचा असणार आहे। त्यामध्ये डिशवॉशर कसा वापरायचा, व्हॅक्यूम क्लीनर कसा वापरायचा, ओव्हन, फूड प्रोसेसर कसा हाताळायचा या सगळ्याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे। तसंच ह्या अभ्यासक्रमात गणित आणि इंग्रजी विषयाचा समावेश करण्यात आल्यानं आता मोलकरणींना परदेशातल्या संधीही खुल्या होणार आहेत। महिला ज्या आहेत या बऱ्याचशा अर्धशिक्षित आहेत, स्कूल ड्रॉपआउट्स आहेत आणि त्यांची एम्प्लॉयमेंट पॉसिबिलिटी वाढावी, त्यांना त्यांच्या कामातले काही स्किल्स मिळावीत, शिकता यावीत आणि त्यांची एम्प्लॉयमेंटची शक्यता वाढावी। घरकाम आपल्या बऱ्याचशा वर्किंग विमेन ज्या आहेत त्यांचा पण त्यात फायदा होणार आहे की ती जास्त ट्रेन अशी त्यांना कामगार मिळणार आहे आणि यांना जास्त चांगला पगार मिळू शकेल। मोलकरणींच्या या अभ्यासक्रमाबद्दल गृहिणींनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्यात, पण मोलकरणी म्हटल्यावर एक वेगळीच चिंता गृहिणींना सतावत असते। माझ्याकडे 3 मोलकरणी आहेत, पण कसं आहे तिच्यावरती ज्या वेळेला काहीतरी प्रॉब्लेम असतो किंवा तिला कंटाळा सुद्धा येतो आणि अशा वेळेला सुद्धा ती दांडी मारते। म्हणून असं आहे की जरी आपण त्यांना शिक्षण दिलं तरी सुद्धा दांडी न मारणारी मोलकरण मिळणं फार अवघड आहे। मोलकरणींसाठी शिक्षणाची सोय होणं हे त्यांच्या विकासासाठी चांगलंच आहे, पण मोलकरणींनो दांडा मारू नका हे शिकवण्यासाठी कुठला अभ्यासक्रम आहे का, हा प्रश्न गृहिणी विचारतायत। झी 24 तास एक पाऊल पुढे।